4 मित्रांच्या प्रेमाची कहाणी. यातील एक मित्र अचानकपणे या 3 मित्रांना सोडून जाण्याचा निर्णय घेतो. म्हणतो की गावाकडे जायचंय, आईसोबत राहायचंय. पण तो का जातो, कशासाठी जातो हे फक्त त्यातील त्या एकाच मित्राला माहीत असते. डोळ्यातले पाणी नव्याने वहावे, कितीदा नव्याने तुला आठवावे. डोळ्यातले पाणी नव्याने वहावे, कितीदा नव्याने तुला आठवावे. डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. एके दिवशी हा मित्र आपल्या गावाला जाण्याचं कारण त्या मित्राला सांगतो. म्हणतो की डॉक्टरांनी सांगितले की मी जास्त दिवस जगू शकत नाही, ब्लड कॅन्सर आहे, मला जगू शकत नाही रे मी, म्हणून फक्त तुलाच सांगतो. जातो मी माझ्या गावाकडे जातो, आई जवळ राहतो, फक्त तुला सांगतो. कितीदा झुरावे तुझ्याच साठी, कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी. कितीदा सुकूनी पुन्हा फुलावे, कितीदा नव्याने तुला आठवावे. डोळ्यातले पाणी नव्याने वहावे, कितीदा नव्याने तुला आठवावे. डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. किती हाक द्यावी तुझ्या मनाला, किती थांबवावे मी माझ्या दिलाला. किती हाक द्यावी तुझ्या मनाला, किती थांबवावे मी माझ्या दिलाला. कितीदा रडूनी जीवाने हसावे, कितीदा नव्याने तुला आठवावे. डोळ्यातले पाणी नव्याने वहावे, कितीदा नव्याने तुला आठवावे. डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. मित्राच्या मनात ही किलबिल चालूच असते की ही गोष्ट आपल्या मित्रांना कधी सांगायची, कशी सांगायची, कसं पटणार त्यांना. पण एक दिवस ही गोष्ट तो आपल्या मित्रांना सांगतो. म्हणतो की संपलं सगळं, नंद्या आपल्याजवळ नाही राहणार आता, गेला सोडून साला आपल्याला. मित्रांचा विश्वास बसत नाही. मित्र म्हणतात का सांगितलं नाहीस आम्हाला तू, का बोलला नाहीस आम्हाला तू, क्षणभर भेटलो असतो रे त्याला. ते काय सांगू नकोस, आत्ताच्या आत्ता आपण त्याच्या गावाला जायचं, 2 मिनिटं तरी त्याला भेटायचं आहे आपल्याला, बास. आम्ही सर्व मित्र त्याच्या गावी गेलो. गावी जाताच बघतोय तर काय, घराला कुलूप, दरवाजा बंद, शांततेचं ते वातावरण. तिथून एक लहान मुलगा जात होता. त्याला बोलवलं आणि विचारलं की अरे इथे नंदकुमार नावाचा एक मुलगा राहत होता, तो कुठे आहे. तर तो मुलगा म्हणतो की अहो 2 दिवस आधीच तो मेला हो, 2 दिवस आधीच वारला तो.
असं ऐकताच हृदयाची ठोके चुकल्यासारखं वाटलं. क्षणार्धात वाटलं की आपणच संपलो का काय यार. वाटलं की आयुष्यात खूप मोठी चूक केली याला गावाकडे सोडून. वाटलं की त्या वरच्या दरबारातल्या परमेश्वराकडे जाऊन भांडावं आणि आपल्या मित्राला मागं आणावं. तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना. मित्रांनो, मित्रांची आपुलकी जपा, त्यांचं मन ओळखा, त्यांना आपल्याकडून काय हवं आहे ते बघा. मित्र फक्त स्वार्थासाठी नका करू. मित्राला सख्या भावासारखं बघा.